तर राम राम मंडळी. तर मंडळी, आज मी आलेलो आहे इकडे. तर उद्या तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला सांगलो होतो की का उद्या आपल्याला ऑर्डर आहे. तर मित्रांनो, रात्री इथे आल्याच्यानंतर मी श्रजासोबत चांगल्या प्रकारे खेळलो व तिचा खूप लाड केला व तिच्यासोबत खूप छान प्रकारे टाईम घातला. ती काय माझ्याकडे पहिलं येत नव्हती, पण तिला मी चांगल्या प्रकारे म्हणजे लाड वगैरे केल्याच्यानंतर ती माझ्याजवळ आली. पण त्यातल्या त्यात तिला जेवण पण करायचं होतं, तर मग जवळ घेऊन वहिनीनं तिला खाऊ घातलं. तर मित्रांनो, जसे भाऊ बहीण असतात ना, तसे आम्ही भाऊ भाऊ आहात. एखादी बहीण सासरवाडीला जाती आणि तिथे चांगल्या प्रकारे नांदती, तसंच माझा भाऊ इथे सासरवाडीला नांदायला आला, म्हणजे गरजावाई आला व इथे चांगल्या प्रकारे राहिला. खूप दिवसाच्या नंतर मी इथे येणं जाणं करत असल्यामुळे मला शिरजा कधी कधी दिसत असते. त्यामुळे मी हिचा लाड चांगल्या प्रकारे केला व तिच्यासोबत चांगलं खेळलं. तर मित्रांनो, माझं दिवस व रात्र चांगल्या प्रकारे जात होती. मला हे टेन्शन होतं की सकाळी माझा ऑर्डर आहे, माझी बॅटरी भरलेली आहे की नाही. तर मित्रांनो, ते पण मी बघून घेतलं व माझ्या सगळी सोयीसुद्धा लावून घेतली. तर मग काय, सकाळी ऑर्डर होता. तर तिथे पोचल्यानंतर मला कळलं की ह्या ज्वारीकोटमध्ये येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 तास लागतो. तर इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, मी चांगल्या प्रकारे इथं काम करण्याचा प्रयत्न केला व इथली रील वगैरे पण बनवली. रील वगैरे तुम्ही इंस्टाला माझ्या बघू शकता. तर मित्रांनो, इथे चांगल्या प्रकारे जेवण वगैरे केलं. नंतर इथली व्यवस्था विचारली की लग्नाची वगैरे चांगल्या प्रकारे होती. तर मित्रांनो, आपल्या गावाखेड्यामध्ये पण असंच मारुती मंदिरापाशी करतात लग्न वगैरे. इथे पण तसंच होतं. तर एक मुलगी चिमुकली चांगल्या प्रकारे रडत होती, म्हणजे तिला काय पाहिजे होतं तेच तिला नाही समजत. मग तिला तो मोबाईल दिल्याच्यानंतर ती शांत बसली. तर अशा प्रकारे माझा दिवस चांगल्या प्रकारे जात होता. पण हिला पाहून आमच्या शरीराची मला आठवण आली. मग घरी आल्याच्या नंतर काय, तिच्यासोबत मी चांगल्या प्रकारे खेळलो व तिला डान्स सगळा म्हणजे तिच्यासोबत खेळला. तर मित्रांनो, थोडा वेळ तिच्यासोबत नाचून नंतर मला खूपच भूक लागली होती. तर मग काय, वहिनीनं आमच्या काही पण केली नव्हती. मग थोडा वेळ अजून तिच्यासोबत टाईम घालावा म्हणला. मग आपण थोडा वेळ तिच्यासोबत टाईम घातला. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा व मला माझ्या आय डीला फॉलो करत जा.